वजन कमी करायचं आहे पण सुरुवात कुठून करावी हे जर कळत नसेल तर हे सेशन आहे तुमच्यासाठी. सर्वात पहिले एक नियम नेहमी लक्षात ठेवा, भुकेपेक्षा थोडंसं कमी खायचं. हा वजन कमी करण्याचा सर्वात पहिला नियम आहे. जितकी तुम्हाला भूक आहे त्यापेक्षा अर्धी पोळी कमी खा. लक्षात ठेवा, तुम्ही जर दिवसाला एका वेळेसच्या जेवणाला अर्धी पोळी कमी खाल्ली तर तुम्ही 3 वेळेस जेवण करत असाल तर तुम्ही एका दिवसाला 1.5 पोळी कमी खाणार आहात. म्हणजे 2 दिवसांच्या 3 पोळ्या तुम्ही कमी खाल्ल्या आहेत, 10 दिवसांच्या 6. तर तुम्हीच अंदाज लावू शकत आहात की तुम्ही 30 दिवसांच्या बऱ्याच पोळ्या कमी खाणार आहात. यामुळे तुमची सर्वात पहिली जी सुरुवात आहे ती भुकेला कंट्रोल करणं आणि थोडंसं फॅट कमी खाणं यापासून होणार आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जेव्हा पण चावमेववाली भूक लागते, काहीतरी असं सटरफटर खायची जेव्हा इच्छा होत असते, अशा वेळेला तुम्ही स्नॅक्स किंवा पॅकेट फूड न खाता तुम्ही फ्रूट्स खायला सुरुवात करा. ज्याच्यामध्ये तुम्ही पपई खाऊ शकत आहात, पेरू खाऊ शकत आहात, जे तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्याचं काम करतात, तुमच्या स्किनला चांगला ग्लो देतात आणि तुमचं फॅट कमी करायला लागतात. याचबरोबर नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला बटाटो कमी खायचा आहे. लक्षात घ्या, मी हे म्हणत आहे की कमी खायचं आहे, बंद करायचं आहे हा शब्द मी अजिबात नाही घेतलेला आहे. म्हणजे आठवड्यातून एकदा तुम्ही बटाट्याची भाजी आवडीनं खाऊ शकत आहात. साखर कमी करा. पुन्हा सांगेल, मी कमी करा हा शब्द वापरला आहे, बंद करा हा शब्द वापरलेला नाही. तुम्ही दिवसाला 1 कप चहा पिऊ शकत आहात. यामुळे तुमची जास्त शुगर वाढणार नाही आहे. आणि लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला दिवसाला काहीही करून 30 मिनटं पायी चालायचं आहे. तेही थोडं घाईघाईमध्ये. म्हणजे जशी आपली बस सुटत असताना आपण कसं वेगाने पटापटा चालत जातो, असं तुम्हाला रोजचे 30 मिनिट चालायला जायचं आहे. चालायला गेल्यामुळे तुमचं पोट काही केल्या वाढणार नाही आहे. म्हणजे बेली फॅट जे आहे ते बेली फॅट तुमचं कमी होणार आहे आणि वाढणार नाही आहे. तुम्ही ज्या दिवशी थोडं जास्त खाऊन घेत आहात आवडीचं असताना, त्या दिवशी 45 मिनटं चाला. तुम्ही मनासारखं खायची इच्छा असेल, तुम्हाला डाएट होत नसेल तर तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये फिरायला जाणं हा मार्ग निवडा. स्वतःला बहाणे देऊ नका. मुलं लहान असतील तर थोड्या वेळ घरच्यांजवळ मुलं ठेवून काही का असेना पण तुम्ही चालायला जाऊ शकत आहात. स्वतःसाठी चालायला तुम्ही 30 मिनटं द्या. तुम्ही आवडीचं किती पण खाल्लं आणि 30 मिनटं जर का तुम्ही नॉनस्टॉप चाललात तर तुमचं वजन वाढणारच नाही आहे. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, दिवसाला 8 ते 9 ग्लास पाणी प्यायला अजिबात विसरू नका. मी माझा एक सिंपल फंडा सांगते तुम्हाला. अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी हे इतकं योग्य प्रमाण आहे की तुम्ही उठल्यापासून अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी पित राहिला, तुमचं वजन नियंत्रित होणार आहे आणि तुमचं वजन वाढणार नाही आहे. तुमची स्किन आणि केस जे आहे ते हळूहळू छान व्हायला लागणार आहे. म्हणून तुम्ही पण जर वजन कमी करायची सुरुवात करत असाल तर ही रील तुमच्यासाठी. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या आयुष्यात असं कोणी आहे की ज्यांना वजन कमी करायचं आहे, हे सेशन त्यांना नक्की आणि नक्की शेअर करा. मी रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन घेत असते. आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ तुमच्या आहारामध्ये तुम्ही ॲड करायला हवे आणि कोणते पदार्थ तुम्ही तुमच्या आहारातून काढून टाकायला हवे. तुम्हाला पण माझं सेशन अटेंड करायचं असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेली आहे, ती नक्की जॉईन करा. आणि हो, मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग. तुम्हाला पण इंग्लिश वाचता येतं आहे, समोरचा बोलतो आहे कळतं आहे, परंतु इंग्लिश बोलता येत नसेल तर तुमच्यासाठी मी प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगचा फ्री डेमो घेऊन आलेली आहे. जर तुम्हाला पण हे फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर मला 7755925370 ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. थँक्यू.